नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी जरा नेहमीचं रुटीन दाखवण्याच्या ऐवजी जरा वेगळा व्हिडिओ करूया असं ठरवलं होतं, म्हणून मी आज जरा वेगळा व्हिडिओ घेऊन आली तुमच्यासोबत। झालं असं की आज सकाळपासून मला थोडासा कंटाळा आल्यासारखं वाटत होतं। तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाठीमागे बघू शकता की मी स्टँडला इथे साड्या लावलेल्या आहेत, त्याबद्दल थोडीफार माहिती देणार आहे। माझ्या साड्या कधी घेतल्या किंवा त्याचे काही प्राइस मला आठवत असतील तर ते तुमच्याशी शेअर करते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते। तर आता ही जी साडी आहे ही 2007-08ची आहे। तर आता बरेच वर्ष झाले, म्हणजे आता 2007-08 म्हणजे आय थिंक जवळजवळ 15-16 वर्ष, 17-18 वर्ष झाले असतील। त्यावेळीची नेटची साडी आहे, दाखवते तुम्हाला काढून। हे बघा, वेअर केल्यानंतर पदराला अशा पद्धतीने नेट येतो। मस्त अशी ही साडी आहे। मला अजूनही ही साडी नेसावीशी वाटते, परंतु आता ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो ब्लाऊज काही मला होत नाही, त्यामुळे मी आता ही सध्या नेसत नाही। परंतु ह्या साडीवरती आता मी ब्लाऊज शिवणार आहे आणि ही साडीसुद्धा आता वेअर करणार आहे। तर अशा पद्धतीने ब्लाऊज मात्र या रंगाचा आहे आणि नेट जो आहे, नेटचा भाग जो आहे तो पदराला आणि मध्ये येतो। हे बघा, दिसतंय का मला माहिती नाही। हे बघा, मध्ये येते नेट। नेसल्यावरती पण खूप सुंदर दिसते, त्यामुळे मला ही साडी खूप आवडते। तर ह्या साडीची प्राईस आहे आय थिंक मला वाटतं 2500ची आहे ही साडी। तेव्हा फॅशन होती नेटची, बऱ्याच जणी नेटच्या साड्या नेसायच्या, परंतु मला आधी सुरुवातीला असं वाटायचं की कशी दिसेल वगैरे असं मला वाटायचं, पण खूप छान आहे। कारण हा जो कलर आहे ना, तो कलर खूप सुंदर दिसतो नेसल्यावरती। त्यामुळे ह्या साडीवरती आता मला ब्लाऊज शिवायचं आहे। तर ही माझी आठवणीतली साडी आहे, खूप सुंदर साडी आहे। काही अशा साड्या आहेत की त्या मी साड्या मला खूप मनापासून आवडलेल्या आहेत, त्या साड्या मी अजिबात कोणाला दिलेल्या नाही आहेत। तर त्यातली ही एक साडी आहे। खूप घाम येतोय। त्यानंतर दुसरी साडी आहे ही लाल रंगाची, मस्त साडी आहे। ही साडी मला जास्त आवडते, कारण ही माझ्या मम्मीने मला घेतलेली आहे आणि ही वेदांच्या मुंजीच्या वेळेस मला घेतलेली साडी आहे, त्यामुळे माझ्या अगदी हृदयाच्या जवळची साडी आहे आणि खूप सुंदर आहे, सॉफ्ट पण आहे आणि फ्रेश कलर आहे। अजूनही या साडीचा कलर गेलेला नाही आहे। आणि ही साडी मला का आवडते, कारण हे रिश्ता क्या कहलाता है ही सिरियल होती आणि त्या सिरियलमध्ये जी हिना खान आहे ती ॲक्ट्रेस या अशा प्रकारच्या साड्या नेसायची आणि त्यामुळे खूप छान वाटायची ती। तेव्हा ही साडी खूप व्हायरल होती, त्यामुळे मला पण अशा प्रकारची साडी घ्यायची होती। तर आणि खूप छान आहे, सॉफ्ट एकदम मस्त आहे आणि असं नेसल्यावरती एकदम हलकं हलकं वाटत। मला दाखवते। आता मला मटेरियल काय आहे हे माहिती नाही, बघा अशा पद्धतीचं आहे आणि मस्त असं वर्क केलेलं आहे। तर आता ह्याच्यावरती एक ब्लाऊज मला घ्यायचं आहे, कारण ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो मला अजिबात होत नाही। बॉर्डर वगैरे पण तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे, एकदम युनिक साडी वाटते मला ही, खूप छान आहे। ही साडी माझ्या अगदी हृदयाच्या जवळची आहे। त्यानंतर तिसरी साडी आहे ही साडी। ही आय थिंक मला माहिती नाही आता ह्या साडीचं नाव काय, पण ब्ल्यू कलरची आहे, मोरपंखी साडी आहे, खूप छान आहे। आय थिंक पैठणी आहे का मला माहिती नाही, कारण ही पण 2008-09चीच साडी आहे ही पण। काठ वगैरे ह्याचे मोठे आहेत, बाकी साडी तर सिम्पलच आहे। अंगावरती नेसल्यानंतर एकदम छान वाटते आणि एकदम हलकी आहे, मस्त आहे। ही पण साडी मला खूप आवडते आणि ही साडी मी बराच वेळा नेसलेली आहे। मोरपंखी आणि ब्ल्यू कलर हे माझे आवडीचे कलर आहेत। त्यानंतर ही एक साडी आहे, जुन्यांपैकी आता माझ्याकडे ह्या 2च साड्या आहेत, 2020-21ची आहे। तर ही महेश यांनी मला घेतलेली आहे। ही कॉटनची आहे, सिंपल आहे, दाखवते, एकदम सिंपल आहे आणि उन्हाळ्यात ही साडी तुम्ही वेअर करू शकता। कॉटनच्या साड्या माझ्याकडे जास्त नाही आहेत, पण महेश यांना ही साडी खूप आवडली त्यामुळे मग घेतली आणि नेसल्यावरती पण खूप सुंदर दिसते। प्राईस मी तुम्हाला नंतर सांगते, कारण मला आता सध्या आठवत नाही आहे। आधी पहिले तुम्हाला सगळ्या साड्या दाखवते। ही एक आहे। आता ही साडी मला गिफ्ट मिळालेली आहे, तर ही पण सिल्कमध्येच आहे, ब्ल्यू कलरची। तर ही पण छान आहे, सॉफ्ट सिल्क आहे। त्यानंतर ही एक साडी आहे। ही साडी आता तुम्हाला दिसत असेल की ह्याची घडी व्यवस्थित नाही आहे, कारण ही आहे रेडी टू वेअर साडी। ही पैठणी आहे, तुम्ही बघू शकता, पैठणी साडी आहे, पिकॉक पैठणी असं दुकानदाराने मला सांगितलेलं आहे। तर मस्त असं याच्यावरती मोर आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान सुंदर आहे।
पण ही साडी जरा हेवी असल्यामुळे मी हिला शिवून घेतलेली आहे, रेडी टू वेअर. तुम्हाला दाखवते पटकन 2 मिनटात तुम्ही ही साडी वेअर करू शकता. हां, हे बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही मला. हे बघा, अशा पद्धतीने हे घ्यायचं, इथे बक्कल लावायचं आणि झालं. इकडे बघू शकता तुम्ही, मस्त निर्या वगैरे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ही साडी वेअर करू शकता. कारण खूप हेवी आहे, साडी नेसायला खूप त्रास होतो, म्हणून मी ही शिवून घेतलेली आहे. मस्त आहे. साडी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. त्यानंतर ही एक साडी आहे. ही साडी 2020-21ला घेतलेली आहे महेश यांनी दिवाळीसाठी. ही साडी चेन्नईवरून आणली आहे त्यांनी, परंतु थोडंसं मला या साडीमध्ये गरम होतं, त्यामुळे मी 2 ते 3 वेळाच ही नेसलेली आहे. ती नेसल्यावरती खूप सुंदर दिसते, फक्त जरा थोडंसं निर्या पाडताना जरा थोडासा प्रॉब्लेम येतो. तर ही एक साडी आहे ऑरेंज कलरची. या साईडला बॉर्डर पण खूप सुंदर आहे आणि गोल्डन आणि रेड कलरची इथे पानं आहेत. कॉटनमध्ये आहे ही साडी, पण सिल्क कॉटन म्हणू शकतो आपण. खूप छान आहे, व्यवस्थित बसते आणि ही साडी मला गिफ्ट मिळालेली आहे. ही साडी पण मी बऱ्याच वेळा नेसलेली आहे. ही साडी आहे, ही माझी सर्वात फेवरेट साडी आहे. ही साडी मी बऱ्याच वेळा नेसलेली आहे. पार्टी वेअर साडी आहे आणि ह्याचा कलर तुम्ही बघू शकता. रात्रीच्या वेळेस नेसल्यावरती अजूनच छान उठून दिसते ही साडी. साडी माझी फेवरेट आहे. ही एक साडी आहे. ही साडी मी कल्याणमधून घेतली आहे आणि ही जी साडी आहे ही पण मी कल्याणमधूनच घेतलेली आहे. हे सगळे एकत्रच मी घेतलेले आहेत साड्या. म्हणजे साड्या आवडल्या की महेश यांचं म्हणणं आहे की एकाच वेळी 4-5 साड्या घ्यायच्या, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा तुम्हाला बोलली असेल की ही कल्याणमधून तर साडी घ्यायला गेले की 3 ते 4 साड्या तर माझ्या ठरलेल्याच असतात. अजून कोणाला द्यायच्या असतील तर 10 साड्या तरी मी हमखास घेत असते. एक आहे ब्लॅक कलरची साडी आहे माझ्याकडे. फर्स्ट टाईमच मी घेतलेली आहे ब्लॅक कलरची. आत्तापर्यंत मी एकही ब्लॅक कलरमध्ये घेतली नव्हती. माझी इच्छा होती की ब्लॅक कलरची घ्यावी म्हणून मी ही घेतली आहे. खूप सुंदर आहे ही साडी, तुम्ही बघू शकता. गोल्डन अशा बुट्ट्या आहेत त्याच्यावरती, वर्क केलेलं आहे. हे ब्लॅक असूनसुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते. गोल्डनमध्ये, रेड आणि गोल्डनमध्ये ब्लाऊज आहे याचा. खूप सुंदर साडी दिसते आणि मला नेसायला खूप छान वाटतं. हलकी आहे एकदम, जड पण नाही आहे. ही साडी पण मी बऱ्याच वेळा नेसलेली आहे. त्यानंतर ही एक साडी. आता ही साडीसुद्धा मी कल्याणमध्येच घेतलेली आहे. टोटल 4 का 5 साड्या घेतल्या होत्या तेव्हा. ही पण त्यावेळेसच घेतलेली आहे. छान साडी आहे, सिंपल आहे. ही पण सिल्कमध्येच येते. तर सगळ्या साड्या आजकाल आपल्याकडे सिल्कच्याच मिळतात. मटेरियल खूप छान आहे, गरम वगैरे काय होत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की ही साडी या साडीमध्ये गरम होईल, पण एकदम मस्त वाटतं मला. ही साडी नेसायला पण खूप आवडतं आणि ही साडी पण मी बऱ्याच वेळा नेसलेली आहे. त्यानंतर ही साडी आहे. आता ही सुद्धा पैठणीच आहे, पण पैठणीचा प्रकार कोणता आहे हे मला माहिती नाही आहे. तुम्ही बॉर्डरला बघू शकता, मोर आहेत. येलो कलरची आहे. मध्ये पूर्ण सिंपल आहे, प्लेन आहे येलो कलर आणि फक्त बॉर्डरला अशा पद्धतीने डिझाईन दिलेली आहे. 2,500ची असेल, 2,500 आहे साडी आहे. आता ही साडी मला गिफ्ट मिळालेली आहे. तर ही पण खूप सुंदर आहे. राणी कलर, बुट्ट्या आहेत मोठे मोठे पानांच्या. छान अशी बॉर्डर पण आहे. ही नेसल्यावरती खूप सुंदर दिसते. तर ही साडी तुम्ही बघू शकता. ही साडी मला गिफ्ट मिळालेली आहे आणि ह्या साडीची डिझाईन तुम्ही बघू शकता. बांधणीमध्ये येते आणि बॉर्डर बघू शकता. खूप सुंदर आहे, छान अशी नाजूक आहे. गिफ्टेड आहे. ही साडी आहे 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीची साडी आहे. महेश यांनी मला घेतलेली आहे. साडी मी कल्याणमध्ये घेतलेली आहे आणि खूप छान आहे. शालू टाईप वाटतो बघा, बघू शकता तुम्ही. मस्त हेवी आहे ही साडी, पण नेसल्यानंतर एकदम सुंदर दिसते. तर साडी नेसल्यानंतर गरम होतं. 2 ते 3 वेळा ही साडी मी नेसलेली आहे. बघू शकता तुम्ही, बॉर्डर वगैरे खूप सुंदर आहे. साडीचा कलर तुम्ही बघू शकता, टॅमॅटो कलर बोलू शकता आणि ह्याचा ब्लाऊज जो आहे तो ब्राऊनमध्ये आहे, कॉन्ट्रास्टमध्ये आहे. छान आहे, मस्त आहे. हेवी आहे. फक्त ही कल्याणमध्ये घेतलेली आहे, मला चांगलं आठवतं. ही 3,500ची साडी आहे, जरा महागच पडली. ही साडी आहे. ही साडी पण मी बऱ्याच वेळा नेसलेली आहे. बघू शकता, बॉर्डर वगैरे छान आहे, सिंपल आहे. या साडीचं नाव आय थिंक डोला सिल्क आहे. सॉफ्ट आहे आणि एकदम हलकी आहे, नेसायला पण छान आहे, मस्त बसते. निर्या वगैरे व्यवस्थित येतात. तर ही ठाण्याला माझ्या बहिणीसोबतच घेतलेली आहे. मनीषा पण आली होती माझ्यासोबत. अशाच मी 4 साड्या घेतल्या होत्या. एक बहिणीला, एक माझ्या जावेला आणि आमच्या आईंना, सासूबाईंना. ही एक साडी आहे. ही पण ठाण्यामध्येच घेतलेली आहे. एकदम सिंपल आहे. बॉर्डर बघू शकता, मस्त आहे. बॉर्डर मला खूप आवडली, छान आहे. कॉफी कलर आहे.
बरेच दिवस झाले माझ्याकडे असा रंग पण नव्हता आणि साडी पण बरेच दिवस झाले नेसली नव्हती. तर सिंपल आहे ही. पण ही साडी तुम्हाला असं वाटते साधी आहे, पण ही महाग आहे साडी. 3,000ची. सिंपल असून पण ही साडी जरा जास्त महाग लागली मला. हे जे वर्क आहे ना, ह्याच्यामुळे ही साडी जरा महाग आहे असं त्या दुकानदाराने सांगितलं. सध्या महेश्वरीची जी फॅशन आहे तर त्या टाईपमध्ये आहे. आता ही प्युअर महेश्वरी नाही आहे, ह्याचं नाव पण आता माझ्या लक्षात नाही आहे. डुप्लिकेट म्हणू शकतो आपण. बघू शकता तुम्ही. मस्त ही पण साडी छान आहे. सुद्धा ठाण्यामध्येच घेतलेली आहे. ही 2,000ची आहे. ही एक आहे येल्लो कलरची, ही गिफ्टेड आहे. मस्त ही पण साडी बॉर्डर ब्ल्यू कलरची आहे. आता येलो कलरच्या साड्या माझ्याकडे जास्त वाटायला लागल्यात आता मला. हे बघा, बघू शकता. 1 2 आता ही 3 आणि ही लास्टवाली 4. वरती पण असू शकते, मला माहिती नाही, आता आठवत नाही आहे. ही एक साडी आहे, ही मागच्या दिवाळीची आहे. बघू शकता मस्त कलर आहे. आणि अशा टाईपची साडी मी फर्स्ट टाईमच घेते. हा जो रंग आहे कॉपर कलर, तर फर्स्ट टाईम मी कॉपर कलरची साडी घेतलेली आहे. तर ही पण मस्त आहे, सुंदर आहे, नेसल्यानंतर खूप छान वाटते. या साडीची प्राईस 2,500 आहे. मस्त अशी पार्टी वेअर साडी आता जस्ट घेतलेली आहे. म्हणजे आता लास्ट या सगळ्या साड्यांमध्ये लास्ट हीच आता मी घेतलेली आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. काठाला मस्त असे स्टोन आहेत, नाजूक अशी डिझाईन आहे याच्यावरती, तुम्ही बघू शकता. आणि मध्ये एकदम सिंपल आहे. आणि रात्री ही साडी जेव्हा आपण नेसतो ना, खूप सुंदर दिसते. सर्वात फेवरेट साडी आता माझी हीच आहे. तर सध्या मी बऱ्याच वेळा नेसलेली आहे, बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये वगैरे. या साडीची प्राईस मला आठवते, ही 1,600ची आहे. त्यांची प्राईस सांगते कारण मला तर आठवायला लागलं आहे. तर आता मी जवळून तुम्हाला ह्या साड्या पण दाखवते आणि प्राईस पण मला आठवली ती सांगते पटपट. ही 2,500ची साडी आहे. ही सुद्धा 2,500चीच आहे, 2010ची आहे. तर ही पडलेली आहे, ही 1,200ची साडी आहे. खूप सुंदर आहे बघा, तुम्ही बघू शकता. जवळून मी तुम्हाला दाखवलं आहे, पण आता पण बघू शकता, खूप सुंदर आहे. ही सुद्धा महेश यांना मी विचारलं तर ही पण 1,200चीच साडी आहे. ही मला माहिती नाही, ही गिफ्टेड आहे. 3,000ची साडी आहे ही त्यांना काय आठवत नाही आहे, पण मला असं वाटतं ही पण 1,500चीच आहे. ही गिफ्टेड आहे त्यामुळे मी ही सांगू शकत नाही. ती आहे ती 1,500चीच आहे. 1,600ची आहे. ही 1,800ची आहे साडी. 3,000ला पडलेली आहे. ही गिफ्टेड आहे त्यामुळे मी ही सांगू शकत नाही. गिफ्ट मिळालेली आहे. तर मग अशी 3,000 बोलली होती, पण महेश यांना विचारल्यावरती त्यांच्या जरा लक्षात राहतात बऱ्यापैकी. तर ही सुद्धा 4,000ची साडी आहे. तर मला आत्ता पश्चाताप होते की जरा जास्तच महाग पडली ही साडी. तर 1,200ची आहे. ही पण 3,000चीच आहे. 1,600 का 1,700चीच आहे. ही गिफ्टेड आहे त्यामुळे मी हिची सांगू शकत नाही प्राईस. तुमच्याच आहे मी. ही पण 2,500-3,000चीच आहे. 1,600ची मस्त आहे ही. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या मी तुम्हाला साड्या दाखवलेल्या आहेत. तर यातल्या तुम्हाला कोणत्या साड्या आवडल्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी ज्या तुम्हाला साड्या दाखवलेल्या आहेत त्या साड्यांपैकी तुम्हाला कोणती साडी जास्त आवडली ते कमेंट करून सांगा. आणि आजचा जो ब्लॉग मी केलेला आहे तो ब्लॉगसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि जर का असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.